नमस्कार. आजची रेसिपी गूळ गव्हाचे लाडू. त्यासाठी मी इकडे 1 वाटी गहू स्वच्छ धुवून घेतले आहेत. धुतलेले गहू चाळणीत ओतून नितळवून घेऊया. दुसरीकडे कढई तापत ठेवून त्यामध्ये हे धुतलेले गहू घालून मंद आचेवर 10 ते 15 मिनटं हे हलके होईपर्यंत लालसर भाजून घेऊया. भाजलेले गहू साईडला काढून घेऊया. त्याच कढईमध्ये 2 चमचे खसखस आपण भाजून घेऊया. भाजलेली खसखस साईडला काढून कढईमध्ये 1 वाटी तूप घालूया. तूप गरम झाले की अर्धी वाटी बदाम तळून घेऊया. बाजूला काढून अर्धी वाटी काजू तळून घेऊया. तेही बाजूला काढून घेऊया. 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालून ते तळून घेऊया. 1 वाटी खारीक बिया काढून आणि त्याचे नाकाडे काढून तीही तळून घेऊया. 2 चमचे डिंक तळून घेऊया. आणि हे सर्व जिन्नस गार करून गहू गार झाले की ते मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक रव्याप्रमाणे पावडर तयार करून घेऊया. ती एका ताटात काढून घेऊया. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सुकामेवा आपण बारीक करून घेणार आहोत. याप्रमाणे सुक्यामेव्याची पावडर तयार करून ती ताटात काढून घेऊया. डिंक ही बारीक करून घेऊया. यामध्ये खसखस मिक्स करून 1 चमचा वेलची पूड, किंचित मीठ घालून ते मिक्स करून घेऊया. दुसरीकडे कढई तापत ठेवून उरलेल्या तुपात हे गव्हाचे पीठ लालसर भाजून घेऊया मंद आचेवर. याप्रमाणे पीठ भाजून ते साईडला काढून घेऊया. लालसर असे मंद आचेवर भाजून घेतलेले पीठ साईडला काढून घेतले आहे. कढईमध्ये 1 वाटी गूळ घालून तो वितळवून घेऊया. त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालूया. गूळ वितळला की ती पटकन खाली उतरवून त्यामध्ये गव्हाचे पीठ सुकामेवा घालून मिक्स करून ही प्रक्रिया पटकन करावी. ते गरम असतानाच मिक्स करून त्याचे लाडू वळून घेणार आहोत. मिश्रण गरम असतानाच लाडू वळावेत. याप्रमाणे लाडू तयार करून डब्यात भरून रोज हा एक लाडू खाल्ल्यास नाश्ता करण्याची गरज भासणार नाही. असा हा पौष्टिक लाडू तयार. थँक्स फॉर वॉचिंग.